आपण बाळतणीसाठी पिठवण्याचं प्रीमिक्स करणार आहोत। तर ही आपण अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे, स्वच्छ साफ केलेली, निवडून घेतलेली। ही बाजरी आता आपण चांगली गरम करू, लाल होईस्तोपर्यंत गरम करायची आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा जिरं टाकणार आहोत आपण। जिरंही भाजून टाकणार आहोत। ही बाजरी आता आपण चांगली भाजून घेऊ, गॅसवर ठेवलेली आता चांगली अशी भाजून घेऊ। पण बाजरी आता चांगली भाजलेली आहे। बाजरी का आपण भाजून घेतली आहे, ज्यावेळेस आपण पिठवणी करतो त्यावेळेस आपल्याला बाजरी जास्त पीठ जास्त भाजावं लागत नाही। आता हे बाजरी आपण आता काढून घेऊ, चांगली आपली बाजरी भाजलेली आहे। आपण आता 1 चमचा जिरं टाकलेलं आहे, जिरं आता व्यवस्थित भाजून घेऊ। जिरं भाजून झालं की हे सगळं थंड झालं की आपण दळायला देणार आहोत। बाजरीचं पिठवणी का करतो, ज्यावेळेस नवीन ओली बाळातीन असते किंवा नवीन डिलेव्हरी होते त्या बाईला दूध येण्यासाठी आपण ही बाजरीची पेच करतो। आपण आता ही थंड झाली की ही दळायला देऊ। आपण आता हे जिरं टाकलेलं आहे, आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि हे थंड झालं की आपण गिरणीवरती दळायला देणार आहोत। हे प्रीमिक्स आपलं 15 दिवस राहतं, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाहीये। वरती डब्यामध्ये थंड करून ठेवायचं। ज्यावेळेस आपण दळून आणतो गिरणीवरनं पूर्ण थंड करायचं आणि डब्यामध्ये प्रीमिक्स भरून ठेवायचं। हे 15 दिवस सहज चालते। आता पीठ दळून आणलेलं आहे, आपण या काचेच्या बरणीत आता पीठ भरत आहोत। आपण तयार आहे आपलं पिठवणी प्रीमिक्स।